नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या जीवन बदलणाऱ्या अद्भुत आणि दिव्य स्वामी संदेशामध्ये सर्व भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुम्हाला अनुभव येईल की स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या आजूबाजूलाच आहेत. स्वामींची दिव्य शक्ती सदैव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचं अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि याचा अनुभव येईल की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, म्हणूनच स्वामींचा हा दिव्य सकारात्मक संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक शक्ती दूर होईल आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला होईल आणि तुम्ही सर्व संकटांपासून नक्कीच वाचाल. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला सदैव मदत करत असतात. कधी कधी आपल्याला जाणीव होते तर कधी होत नाही. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा सर्वजण साथ सोडून दूर जातात तेव्हा फक्त परमेश्वर आपल्या सोबत असतात. स्वामी भक्तांनो, मन थकलं असेल, आता काहीच करायची इच्छा नसेल, जिथे जावं तिथे अपयश पदरी पडत असेल, पण लक्षात ठेवा, स्वामींच्या फक्त नावानेच आपल्याला ऊर्जा मिळते. तेव्हा स्वामी चमत्कार करतील तेव्हा तर आपलं सर्व जीवनच बदलून जाईल. म्हणून लगेचच हार मानू नका, इतक्यामध्ये थकून जाऊ नका. थोडा संयम ठेवा, थोडी वाट बघा, प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या सेवेचं फळ, तुमच्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, अनेक भक्तांच्या जीवनामध्ये खूप संकटाचे दिवस येऊन गेले, पण आजही ते भक्त चांगलं जीवन जगत आहेत आणि सदैव स्वामींची सेवा करत आहेत. स्वामी भक्तांनो, चमत्कार दिसला नाही म्हणून देवाला नाव ठेवू नका. चमत्कार हा दिसतोच असं नाही, कधी कधी घडून जातो, त्याची जाणीवही आपल्याला होत नाही आणि आपलं आयुष्य एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर सुद्धा जातं. म्हणून चमत्कार दिसला नाही म्हणून परमेश्वराचं अस्तित्व नाकारून चालणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही आपण वाईट शक्तींपासून स्वतःला लांब नेण्याचा प्रयत्न करू तेव्हा तेव्हा वाईट शक्ती आपल्या मागे मागे येत असते. परंतु जेव्हा आपल्या अवतीभोवती स्वामींच्या नामस्मरणाने, स्वामींच्या भक्तीने सकारात्मक सुरक्षा कवच तयार होतं, तेव्हा कुठलीही वाईट शक्ती आपलं काहीच वाईट करू शकत नाही. आपल्या मनामध्येच सर्व शक्ती दडलेल्या आहेत, फक्त त्यांना जागृत करण्याची गरज आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून प्रयत्न करून जीव ओतून त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला नक्कीच त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होत असतं. परंतु जर आपण प्रयत्न करूनही मनामध्ये नकारात्मक विचार ठेवत असू, मनामध्ये आपल्या धाकधूक असेल की ही गोष्ट होते की नाही, यामध्ये मला यश मिळतं की नाही, तेव्हा कधी कधी आपल्याला त्या गोष्टींमध्ये अपयश मिळतं. परंतु आपला आत्मविश्वास हा तिथे कमजोर ठरतो. म्हणून आत्मविश्वास हा कमजोर नसावा. मी ही गोष्ट करणारच असं ठामपणे आपण आपल्या मनाला सांगायचं आणि पूर्ण मनापासून प्रयत्न करायचे. नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचं क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल, यश मिळवायचं असेल तर भक्ती आणि चांगले कर्म हे तुम्हाला करावेच लागतील. स्वामी भक्तांनो, जिथे भक्ती आहे तिथे यश नक्कीच मिळतं. जिथे चांगलं कर्म आहे तिथे उज्ज्वल भविष्य घडतं आणि जिथे मनापासून प्रयत्न आहे तिथे यश संपादन नक्कीच होतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण मनापासून परमेश्वराला हाक मारतो तेव्हा परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला उत्तर देतच असतात. कधी कधी भक्तांना असं वाटतं की खूप दिवस झाले आहेत भक्ती करतो आहे, परंतु काहीच फरक दिसत नाही, काहीच चमत्कार जाणवत नाही. परंतु लक्षात ठेवा,
चमत्कार घडत असतात, रोजच्या जीवनामध्ये होत असतात, परंतु आपल्याला त्याची कधी कधी जाणीव होत नसते. आणि आपल्या भक्तांना नेहमी असं वाटतं की जो चांगला वागतो त्याच्याच आयुष्यात संकट काय येतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही सत्याच्या मार्गावर जेव्हा चालतात, चांगलं कर्म करतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनेक दृढ असे प्रसंग घडत असतात. कधी कधी तुम्हाला अपयश मिळेल, कधी कधी तुमच्या जीवनात वाईट गोष्टी घडतील, कधी कधी अनेक अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. परंतु जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींना डावलून, सर्व गोष्टींना दूर करून पुढे चालता, तेव्हा तुम्ही खरे कर्तृत्ववान ठरता. म्हणून नेहमीच चांगलं वागणाऱ्या, चांगलं कर्म करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये ही संकट येतच असतात, कारण ती स्वामींची परीक्षा आहे. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला वाटत असेल की चुकीची कामं करणारी किंवा वाईट मार्गाने पैसा कमवणारी, वाईट मार्गाने जाणारी लोक खूप सुंदर जीवन जगत आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा, अडका, सुख, संपत्ती आहे आणि आम्ही सर्व काही चांगलं वागतो आहे, तरी आमच्याकडे सुख समृद्धी नाही, पैसा नाही. परंतु लक्षात ठेवा, आज तुम्हाला त्यांचं धनसंपत्ती, पैसा, सुख समृद्धी दिसत आहे, परंतु ती फार काळ टिकत नाही. कारण जो माणूस चुकीच्या वाईट मार्गाने जातो त्याचा विनाश हा अटळ असतो. म्हणून वाईट मार्गाने कधीच जायचं नाही. तुम्ही थोडी का होईना संपत्ती कमवाल, परंतु ती चांगल्या मार्गाने कमवा. कधी कोणाचं वाईट करून, कधी कोणाला दुखावून, कोणालाही मागे टाकून आपल्याला पुढे जायचं नाही. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. एखाद्याचं वाटोळं करून जेव्हा आपण त्याच्या जीवावरती मोठं होत असतो, तेव्हा त्याचा जो शिवाशाप आहे, जेव्हा तो आपल्याला तळतळाट लागतो, तेव्हा जीवनामध्ये सर्व काही असूनही सुख नसतं, समाधान नसतं, कुठला ना कुठला आजार जडलेला असतो, संतती चांगली नसते किंवा इतर कुठल्याही गोष्टी असेल, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून शॉर्टकट घेऊन चुकीच्या मार्गाने मोठं होण्याचा कधीच प्रयत्न करू नका. माणसाने जीवनामध्ये नेहमी चांगलंच वागलं पाहिजे. दुसऱ्याचं कधीच वाईट करायचं नाही. कोणामुळे आपलं वाईट झालं तर होऊ द्या, परंतु आपल्यामुळे कोणाचं वाईट मात्र होऊ देऊ नका. कारण परमेश्वर सर्व बघत असतात आणि त्याचा हिशोब सुद्धा एक ना एक दिवस चुकता करावाच लागतो. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपल्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात आणि जर आपण त्यांचा विश्वास तोडला तर आपण त्यांना दुःख देतो आणि याच दुःखाची परतफेड आपल्याला पुन्हा एक ना एक दिवस करावी लागते. म्हणून जर कोणी आपल्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही, तो विश्वास तुटणार नाही, याची काळजी नक्कीच घ्या. एखाद्याला वचन देतो तेव्हा ते वचन मेलो तरी तुटणार नाही, याची काळजी नक्कीच घ्या. अनेक गोष्टी अशा आहेत, एकमेकांच्या चुगल्या करणं सुद्धा हे खूप मोठं पाप आहे. स्वामी भक्तांनो, एखादा माणूस विश्वासाने आपल्याला एखादी गोष्ट सांगतो, एखादी चांगली गोष्ट असू द्या किंवा त्याचं दुःख असू द्या, तो आपल्याजवळ मांडतो आणि आपण त्याचा चव्हाट्यावर बाजार मांडतो. हे कधीच करू नका. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं मन दुखावतो तेव्हा आपलंही मन दुखावणारा कोणीतरी असतोच, हे विसरू नका. स्वामी भक्तांनो, अनेक अशा या संसारामध्ये गोष्टी आहेत ज्या नकळत आपल्या हातून होत असतात, याची जाणीव सुद्धा आपल्याला नसते आणि त्या गोष्टींमुळेच आपण दुःख भोगत असतो आणि आपल्याला वाटतं की आपण चांगलं वागतोय, परंतु काही गोष्टी आपल्या हातूनही चुकत आहेत, त्या नक्कीच सुधारायला हव्यात. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये दिली आहे. मग ते दुःख असू द्या, एखादी व्यक्ती असू द्या किंवा काही काम असू द्या, जे आपण करतोय ते कुठल्या ना कुठल्या कारणाने करतोय. म्हणून आपण जे करतो आहे, आपल्या जीवनात जे दिलं गेलं आहे, आपल्या जीवनातून जे गेलं आहे, ते कुठल्या ना कुठल्या कारणाने झालं आहे. म्हणून त्याचं दुःख मनामध्ये घेऊन पूर्ण आयुष्य खराब करून घेऊ नका. हे सुंदर आयुष्य परमेश्वराने आपल्याला मानवी जीवन दिलं आहे, हे जीवन आपण चांगल्या प्रकारे जगूया. जीवनामध्ये जेव्हा चढउतार येतील तेव्हा न डगमगता त्या प्रत्येक चढउताराला सामोरं जाऊया. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग येतील, त्या दुःखांच्या प्रसंगामध्ये इतरांना आपण आधार देऊया. जेव्हा आपण इतरांना आधार देऊ तेव्हा आपल्यालाही आधार देणारे अनेक जण असतील आणि जेव्हा आधार देणारे असतात तेव्हा किती मोठं दुःख आपण सहन करू शकतो. स्वामी भक्तांनो, जेव्हा संकटात अडकू तेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. फक्त चांगले कर्म, चांगलं मन आणि चांगले विचार, चांगलं आचरण हेच आपल्याला जीवनामध्ये ठेवायचं आहे. बघा, सर्व दुःख नष्ट होतील आणि आनंद आणि सुख समाधानाने आपण जीवन जगू. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुमच्या कानावर पडला आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण झाली असेल. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.